नमस्कार मंडळी. तो हा बड्डे व्लॉग आहे माझ्या मुलाचा, अद्वैतचा. आणि मी फार खुश आहे की त्याने त्याच्या ज्या विश होत्या त्याप्रमाणे आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट केला त्याच्या फ्रेंड्ससोबत घरी बीचवर जाऊन. आणि त्याला खूप मजा आली, त्याने खूप एन्जॉय केला. आणि एक आई वडील म्हणून मुलासाठी आम्हाला जे हवं आहे ते आम्ही करू शकलो आणि त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. सो आम्ही तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि आमच्याकडे परत चक्रीवादळ येणार आहे, त्याचा अलर्ट आला आहे. अशी मस्त बॅग अडकवली आहे साईडला, केक हातात घेतला आणि सॅक, आणि टळटळीत ऊन आहे. आणि उद्या आमच्याकडे वॉर्निंग आहे सायक्लोनची. इथे 14 सायक्लोन येणार आहेत ह्या वर्षामध्ये, त्यापैकी 9 हेलेन म्हणून सायक्लोन आहे आणि ते इकडच्या साईडला जास्त असणार आहे. तो उद्याचं माहीत नाही, पण आजचा दिवस आम्ही एन्जॉय करून घेणार आहोत. चला तिकडे पुढे दाखवते आता पार्कला. बाय बाय. नमस्कार, मी अलिबागची पाटील स्वागत करते माझ्या नवीन. If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England, Scotland and many more. Now currently we are Patil in America. तर जस्ट आली आहे मार्केटमधनं, तुम्हाला दाखवते म्हटलं मी काय काय आणलंय. माझ्या म्हणजे बेस्ट मी प्रयत्न केलाय की कमी पैसे खर्च करून सुद्धा मला बेस्ट काय मिळेल मुलांसाठी गिफ्ट द्यायला वगैरे ते बघितलंय मी. आणि बऱ्याचशा गोष्टी वगैरे आहेत. असंच आधी तर हे केकवर लावायला बर्थडेची कॅन्डल आणि हे आणलंय. नंतर जे मुलं येतील किंवा ज्यांना गिफ्ट देणार आहोत त्यांना हे छोटंसं थँक्यू कार्ड आल्यासाठीचं. घरी पण सेलिब्रेट करणार, कारण बाबाला सुट्टी नाही, त्याला पण सुट्टी नाही. बाबा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मग हे त्याला माइंडक्राफ्ट आजकाल खूप आवडतं, तर माइंडक्राफ्टचे बलून्स वगैरे त्याच्यात हे मी खोलून दाखवते तुम्हाला नंतर. ॲक्च्युली दाखवते आता. माइंडक्राफ्टचे वेगवेगळ्या प्रकारचे बलून्स आणि हे येणार आहे त्याच्यामध्ये. हे मोठेसे असे 5-6 प्रकारचे वेगवेगळे आहेत त्याचे. काय काय मुलांना माहिती असतं असं वेगवेगळे. हे फुलवेल तेव्हा कळेल हे असं काय काय येणार आहे. आणि बरेचसे आहेत. सो हे मागवलंय. त्याच्यानंतर हा 7 नंबरचा बलून. नंतर बर्थडेवर लावायला, हे केकवर लावायला. ॲक्च्युली एक आईची खुशी असते ना, आपलं मूल खुश राहावं आणि त्यांनी सगळी जगातली खुशी त्याला मिळावी, तसेच मला पण वाटतं. सो मी प्रयत्न करते, पण कमी पैशामध्ये आणि रिझनेबल याच्यामध्ये. उगाच एक्स्ट्रा खर्च नाही करायचा, जेवढा शक्य आहे तेवढं मी कमी करते. सो हे आहे. त्याच्यानंतर हा टेबल क्लॉथ माझ्याकडे आधीच होता, तर तोच मी यूज करणार आहे. हे टिश्यू पेपर्स पण आहेत, सो पार्टीसाठी वेगळं काही घेणार नाही आहे मी हे. त्याच्यानंतर मुलांना द्यायला हे कलरिंगचं किट मला मिळालं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलरिंगचं काय काय आहे. 13 डेकोरेटिव्ह पीसेस आहेत आणि मला खूप रिझनेबल रेटला मिळालं आहे. म्हणजे जवळपास $3 मला जवळपास $1 मिळालं आहे हे. सो हे भरपूरसे मी आणलेत किट्स, सगळ्या मुलांना देता येतील असे. एवढे सगळे आहेत. बर्थडे हे पण घेऊन आले त्याला लावायला त्या दिवशी. त्याच्यानंतर प्रत्येक गिफ्ट बॅगला लावायला हे लावणार आहे मी, प्रत्येक गिफ्ट बॅगला थोडे थोडे. मुलं खूप मजा करतील याच्याने, त्यांना खूप बरं वाटेल. पिल्लूलाही आवडतं. बार्बरा आम्हाला घेऊन यायची बरंचसं तिकडे पण न्यूयॉर्कला असताना. नंतर हे काहीतरी बॉल्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्टून्स आहेत ठेवलेले बघा, दिसत आहेत. ते घेऊन आली आहे. ही मला $1 एक बॅग मिळाली ही एवढीशी. हे सगळं मी एक एक ह्याच्यामध्ये भरणार आहे आता सेट बनवून. आणि यांना विचारणार आहे आहोत ना की अजून काय मुलांना ते बलून्स हे बनवतात ना, बबल गन, ते घ्यायचं आहे. सो ते पण बघूया आता अजून ह्याच्यात काय ऍड करता येईल का थोडंफार. म्हणजे ते मोर दॅन सफिशियंट झालं. म्हणजे मला जास्त खर्च पण नाही आणि मुलांना आवडेल आणि खुश होतील असंच सगळं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मी आता भरते एक एक करून. एक सेट तुम्हाला पूर्ण झाला की आता दाखवेल. गुड मॉर्निंग ऑल. तर आम्ही सकाळ सकाळ नाश्ता पाणी सगळं करून निघालोय सगळ्यांनी. एक कलर मी, पिल्लू आणि आहो. सो मी निघालोय. आजपासून आमच्या पिल्लूची बकेट लिस्ट चालू होणार आहे बर्थडेसाठीची. सो आज त्याला नंतर कुठेतरी अजून फिरायला, खरेदीला. चला माझ्यासोबत. रेडी? रेड अँड रेड. वी आर रेडी.
सो आम्ही त्याला घेऊन गेलो. टार्गेट म्हणून एक मॉल आहे, मोठं आहे आणि चांगल्या ब्रँडेड याच्यासाठी ओळखलं जातं. तिथे बऱ्याचशा प्रकारचे कॉस्मेटिक्सपासून भाजीपासून बरेचसे सगळेच प्रोडक्ट्स तुम्हाला अंडर वन रूफ मिळतात. तिथे आम्ही गेलो आणि तिथे त्याला दाखवलं, बघितलं. तिथे हॅलोवीनची बरीचशी तयारी होती, ती पण होती. त्याने ते पण एन्जॉय केलं. त्याला काय हवं होतं ते पण आम्ही घेऊ दिलं. हॅलोवीनचं बरेचसे असे मोठे मोठे स्टॅच्यूज वगैरे ठेवले होते. म्युझिकल वगैरे काय काय ते वाजत होतं. सो त्याने ते पण बघितलं, एन्जॉय केलं तिथे. It's Halloween. My name is Bruce and I'm about to cut loose, so baby come and listen to me. I like to scare, I don't care, I'm a regal Mr. तिथे एक मोठंच्या मोठं सेक्शन ब्रँडेड वाईन्सचं होतं आणि खूप रिजनेबल रेटमध्ये होत्या आणि खूप छान त्यांचं कलेक्शन होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो, तिथे फ्रीमध्ये पॉपकॉर्न्स देत होते. सो आम्ही पण त्याचा आनंद घेतला. पिल्लूनी पॉपकॉर्न्स घेतले आणि खरंच खूप छान टेस्टी होते. इथे बऱ्याचदा असं मॉलमध्ये कुठल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग करायला बऱ्याचशा ठिकाणी फ्रूट्सपासून सगळं असं पॉपकॉर्न किंवा डोसे पण कोस्कोमध्ये देतात असे बनवून, असं बरंचसं काही काय असतं. आणि हे बघा, वडील मुलाला आनंद देण्यासाठी कसे छान ते बलून्स घालून फिरत होते. आणि हे भूपे आले तिथे 654 हॅलोवीनसाठी. मग बिल केलं आम्ही. बिल खूप जास्त झालं, ॲक्च्युली डॉलर्समध्ये होतं ते. आणि मग निघालो घरी यायला. साईनबोर्ड पण एक बघितला हॅलोवीनचा. हे जय वीरू फ्रेंड्स चालले होते अशी बाईक दोघं एकमेकाची करत. तर म्हटलं चला त्यांना पण दाखवूया. मग पटकन एक केक बेक केला. पटकन संध्याकाळी अर्धा तासात सगळी तयारी करून आम्ही गेलो बीचला. केक आणि सेलिब्रेशन. सो तिथे पार्किंगचा इश्यू असल्यामुळे गाडी घेतली नाही आम्ही असेच गेलो उबर करून. आणि तिथे बघा ती सुंदरशी लेडी दिसली मला समोरच. ती पण काय सेलिब्रेशनसाठी आली होती. लोक बरेचसे सेलिब्रेशन, खेळण्यासाठी, जिमनॅस्टिक आणि बरंचसं काय काय याच्यासाठी येतात. हे सुंदरसं खेळायसाठी मुलांना होतं एरिया तिथे. आणि मुलं खरंच एन्जॉय करत होते. आणि संध्याकाळची वेळ होती. सो हे कॅम्पिंगसाठी किंवा बसण्यासाठी, सूर्यास्त बघण्यासाठी वगैरे लोक येतात. ते हे असे सगळे टेंट्स वगैरे येतात, ते वगैरे थांबायला होते. आणि लोक स्विमिंग करत होते. नंतर कॅसल्स वगैरे बनवत होते. असं बरंचसं काय काय होतं. आम्ही पण आपला एन्जॉय करत होतो. पिलूसाठी नेलेला केक वगैरे बसलो तिथे. आम्ही केक कट केला. आणि ही बघा, ही मुलगी जिमनॅस्टिक मस्त छानपैकी करत होती. म्हटलं असं आयुष्य मजा करायला यायला पाहिजे आपल्याला सुद्धा. सो आम्ही सुद्धा कट केला आमच्यापर्यंत. आम्ही पण एन्जॉय करतो आहे. आणि मग केक कट केला आम्ही तिथे. पिलूची विश, अजून एक विश कंप्लीट झाली. सो मग त्याच्यानंतर हा ब्रिज खालून आम्ही निघालो. स्पेशली मी दाखवलं कारण इथे कुठे कचरा किंवा झोपड्या नाही आढळल्या. खूप छान होतं. आणि मागेच मुली त्या कॅसल बनवत होत्या तिथे. नंतर पिल्लू पण आधी घाबरला, पण नंतर त्याला खूप मजा वाटली समुद्राची. आणि मग ऐकतच नव्हता. मग तो जो आतमध्ये घुसला, तो त्याला अजून आतमध्ये जायचं. तर म्हटलं नाही बाबा, तू मोठा झाला की जा. त्याला समजावलं, पण त्याला मजा घ्यायची होती. त्याची विश होती आजची, तर तीही आम्ही कंप्लीट केली त्याच्या बाबांनी. सो छानपैकी समुद्रावर एन्जॉय केलं संध्याकाळपर्यंत. सनसेट बघितला आम्ही, फिरलो तिथे, खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग मन भरेस तर खेळल्यानंतर म्हटलं आता जाऊया घरी. मग आम्ही घरी यायला निघालो. सो ही पण पिलूची बकेट लिस्टमधली होती विश बड्डेची. सो ती पण कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मग असंच आयुष्य जगण्यात यायला पाहिजे माणसाला. सो आणि छोट्या का होईना विश पूर्ण करता यायला पाहिजेत. आईवडिलांसाठी तेच महत्त्वाचं असतं. ते करतातच आणि आम्ही पण प्रयत्न करतो. त्यासाठी पैसेच पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी असं काही नसतं. सो हा छानपैकी सूर्यास्ताचा नजारा बघतच आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ. म्हटलं खूप छान वाटत होतं. म्हणजे अगदी मला हवाई वगैरे तिकडे जवळच आहे ते पण. म्हटलं तिथे गेल्यासारखं किंवा आपल्या इंडियामध्ये पण भारतामध्ये पण वेगवेगळे असे बेट आहेत, तिथे गेल्यासारखा फील आला. आणि खूप छान क्लीन स्वच्छ असणारे आहे. त्याच्यानंतर तिसरी विश होती स्विमिंग करायची. तसं आमच्या इथला हा एरिया आहे. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल आहे. मोठ्यांसाठी लहानांसाठी लोक येतात, पार्टी करतात, एन्जॉय करतात. पिल्लूलासुद्धा घेऊन गेलो.
त्यानेसुद्धा मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं. हा छोट्या मुलांसाठीचा स्विमिंग पूल आहे. सो त्याला ते बऱ्याचदा घेऊन जातो, पण आज बड्डेच्या दिवशीची स्पेशल विश त्यांनी सांगितली होती. सो आज पण घेऊन गेलो आणि त्याने एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग त्याला म्हटलं आता पुढची विश काय सर प्लीज सांगा. सो तो आपलं लहान पिल्लूमध्ये एन्जॉय करत होता आणि मग पुढची विश त्याची होती. मग आम्हाला बर्थडेची तयारी घरामध्ये सगळी करायची होती. केक बनवायचे होते आणि काय काय डेकोरेशन सगळं चालू होतं. त्याची तयारी आम्ही करत होतो. पिल्लू पण मला हेल्प करू लागलं, बाबा हेल्प करत होता. सो छानपैकी हे असे बलून वगैरे फुलवताना बघताना खूप सॅटिस्फाईंग वाटतं, छान वाटलं ते मला. सो मजा आली हे करताना. सो हसत खेळत आम्ही असं मस्तपैकी सगळं डेकोरेशन करून घेतलं आणि तेवढ्यातच माझा केक पण मी बनवून घेतला होता. हा डिझायनर केक घरच्या घरी बनवला होता आणि खूप सुंदर आणि टेस्टी झाला. गुड मॉर्निंग ऑल, कसे आहात सगळे? तर आज आहे माझ्या बनीचा बर्थडे. सी माय बनी, बनी से हाय. हाय. पण आमच्याकडे शाळेला सुट्टी नाही आहे, तो आम्ही चाललोय शाळेला आता आणि संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट करणार. आणि ह्या वीकमध्ये आम्ही जमेल तसं त्याच्या सगळ्या विश बड्डेच्या ह्या वेळेसच्या ज्या होत्या त्या कंप्लीट केल्यात. त्याला सगळे त्याचे विश पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. सो आज सेलिब्रेशन आहे, सो तुम्ही पण या. सो पिल्लीला शाळेला सोडलं आज बसमध्ये आणि मग पुढची पण तयारी करायची होती. मग बस केल्यानंतर वॉलमार्टला जायला निघाले मी. सो आता आली वॉलमार्टला केक घ्यायला इथल्या मुलांच्या सेलिब्रेशनसाठी, कारण की इकडे मुलांना काय ॲलर्जीज वगैरे असतात माहीत नाही. सो इकडच्यासाठी बाहेरूनच केक घेतलेला बरा, उगाच त्यांना काही त्रास झाला तर म्हणून घरचा केक मी बनवला नाही आहे. स्वतः चालली वॉलमार्टला. मी इथल्या पर्सनची हेल्प घेतली, त्याच्यामध्ये वॉलनट किंवा कुठले ड्रायफ्रूटचे ट्रेसेस नको आहेत, त्याच्यासाठी मग त्यांनी मला हा शोधून दिला आहे केक. आता हा मी घेऊन चालले. केकसोबत पॉपकॉर्न आणि डोनट्स पण घेतले होते मी. मग घरी येऊन सगळी तयारी केली. ज्या बॅगा वगैरे भरायच्या होत्या गिफ्टच्या आणलेल्या प्रॉपर त्या भरायला घेतल्या. सो आज फायनल पॅकिंग आहे बड्डेच्या गिफ्टची वगैरे. सो ह्या बॅगा ज्या बनवलेल्या आहेत त्या दिवशी ह्याच्यात सगळं पॅकिंग करायचं आहे. सगळं स्टफ ठेवून घेते इथे. तब्येत थोडी नरम गरम आहे त्याच्यामुळे माहीत नाही. सो थोडंसं पाणी गरम बनवून घेतलं आहे ते पिते मी. सो थोडंसं बरं वाटेल मला आणि मग मी सगळे करू शकेल पिल्लूसाठी सगळं एन्जॉय. सो पिल्लूची एक गिफ्ट बॅग रेडी करून दाखवते. बॅगमध्ये मी एक कॅप असणार आहे मुलांना घालायला, हे वाजवायला. त्याच्यानंतर एक स्क्विशी आहे, कार्टून आहे ह्याच्यामध्ये कॅरेक्टर. नंतर हे बबल्सचं आहे, बबल काढायचं. आणि हे छोटंसं अजून हॅलोविनचं थिंग आहे. नंतर हे 4 प्रकारचे स्टॅम्प्स आहेत, हॅलोविनचे स्टॅम्प्स आहेत वेगवेगळे, ते मुलांना टाकून देणार आहे बॅगेत. आणि हे कलरिंगचं किट. सो हे सगळं प्रत्येकाला हे एवढं एका बॅगेत जाणार आहे. आणि त्याच्यासोबत एक असणार आहे थँक्यू कार्ड. सो हे एवढं सगळं एका बॅगेमध्ये मी प्रत्येक मुलासाठी टाकणार आहे. आणि तिथे गेल्यावर मग ह्या गुडी बॅग्स त्यांना हातात देणार आहे, म्हणजे त्यांचे त्यांनी काढून रेडी व्हायला पाहिजे आणि मला पण त्रास नको व्हायला आणि सगळं लवकर आवडेल. सो ही अशी एक आपली गुडी बॅग रेडी आहे आणि त्याच्यामध्ये एक थँक्यू कार्ड येणार आहे. सो थँक्यू फॉर कमिंग म्हणून हे रेडी केलं आहे. सो अशी एक गुडी बॅग आणि त्याच्यासारख्याच ह्या सगळ्या गुडी बॅग्स मी रेडी केलेल्या आहेत. मी रेडी आहे आता जायला. ह्या सॅकमध्ये सामान भरलं आहे, ह्याच्यात गिफ्ट्स घेतलेत आणि चॉकलेट केक घेऊन पिल्लूला आणायला जाते, तिकडे सेलिब्रेशन करणार आहे. आज बसला यायला थोडा वेळच झाला होता. मला वाटलं तर केक वितळतो की काय, तर नाही, ओके होता. कारण मी बर्फ पण ठेवले होते खडे साईडला पिशवीमध्ये भरून. आणि पिल्लू आल्यावर मग आम्ही गेलो सेलिब्रेशनसाठी तिथेच पार्कमध्ये. सो जास्त गजबजाट किंवा जास्त शो ऑफ करण्यापेक्षा ना, मूल तुमचं किती खुश होतं, किती आनंदी राहतं, किती आनंद घेते त्याच्यात, ते महत्त्वाचं. मुलं कमी असतील तरी चालतील, पण त्याच्यात त्यांनी आनंद घेतला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, हे पहिल्यापासून मला नेहमीच वाटतं. सो थोडीच मुलं होती, पण मी जास्त मुलांना इन्व्हाइट नाही केलं. जे अद्वैत क्लोज आहे त्यांनाच इन्व्हाइट केलं. सो त्यांना गुडी बॅग्स वगैरे छानपैकी बनवून दिल्या. सो ते पार्कमध्ये आलो आहे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला पिल्लूचा. आता करतोय आम्ही, चालू आहे.
want the cake to be messed up. Everyone say moving the chocolate. Thank you. Happy birthday, dear Advent. Happy birthday to you. Okay, done. मग जे मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स आले होते त्यांना सगळ्यांना त्यांच्या ॲलर्जीज वगैरे आधी मी विचारून घेतल्या होत्या. त्याप्रमाणे ते सगळं खायला आणलं होतं. ते सगळ्यांना सर्व केलं मी आणि सगळे एन्जॉय करत होते. सो आम्ही पण एन्जॉय केलं, पिल्लूंनी एन्जॉय केलं. मुलांना काही गिफ्ट मिळाले, त्यांचे आवडते काही कार्टून कॅरेक्टर्स किंवा काही असं गुडी बॅग्समध्ये मिळालं तर काही खुश होतात, त्यांना बाकी काही लागत नाही. मग तिथेच पार्कमध्ये मुलं खेळायला लागले. स्लाईडवर थोडा आम्ही खेळलो, तास 1.5 तास. वातावरण थोडं गरम होतं पण म्हटलं आज त्याचा दिवस आहे, त्याला एन्जॉय करायचं आहे, करू देत. त्यांनी बबल्स वगैरे उडवले, बरेच मुलांनी खेळलं, तसंच एन्जॉय. पार्टी झाली आहे, चाललोय आम्ही घरी आणि पिल्लू फार 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 दमलाय. एक गुडी बॅग त्याला पण दिली आहे. आता घरी छोटंसं सेलिब्रेशन आहे. चला बाय बाय. आता आलो आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आणि आत्ताच कळलंय की उद्या हुरिकेनमुळे उद्या आणि परवा शाळांना सुट्टी आहे. तो पिल्लूला आता उद्या परवा सुट्टी राहणार आहे. सो एन्जॉयमेंट डबल्स एट होम. सो हा इव्हॅक्युएशनसाठी वगैरे हुरिकन अलर्ट येतच होते. त्याच्यात पटकन आम्ही केक वगैरे कटिंग करून घेतलं छानपैकी. सोबत इंडियावरून सकाळी 4लाच उठून आजी आजोबा, त्याचे ग्रॅनी ग्रँडपा ते सोबत होते. ही पण त्याची विश होती, सो ती पण आम्ही कंप्लीट केली. म्हणजे ग्रॅनी ग्रँडपाने आजी आजोबांचं खूप प्रेम आहे, सो त्यांनी पण हे केलं. सो खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मग त्याचं फेवरेट जेवण पाहिजे होतं त्याला. आज काही बाहेर जाणं शक्य नव्हतं म्हणून मग त्याला मंचुरियन, ड्राय मंचुरियन, ग्रेव्ही आणि फ्राईड राईस हा छानसा घरातल्या घरात बेत केला होता. सो त्याला तोही आवडला. मग केक आणि हे सगळं जेवण सोबत आम्ही एन्जॉय केलं. आणि हो, आमच्या बार्बरानी पण आम्हाला विश केलेलं. आमचा कॉल झाला होताच विश करायला पिल्लूला. सो कसा वाटला हा बर्थडे व्लॉग, एन्जॉयमेंट नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.